सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. बस ज्ञानेश्वरी, आमच्या ज्ञानेश्वरीने आज पण मस्तपैकी रस केलाय आधी बोलली म्हणून केला. हो ना. आणि सकाळ सकाळ कुरडे पण तळून बघितली, कशी दिसती कशी नाही, फुगती का नाही. काल घातलेल्या कुरड्या अरे पण लय कर पावली तिला पण काय झालं, जास्त तेल गरम झालं ना. पावली त्या आधी तळलेली. हो का. बरं, आज जास्त तेल तापल्यामुळं ते काय झालं, थोडं लालसर झालंय. आणि चकलीचं काम आता चालू करायचंय. आता हा व्हिडिओ बघत राहा फक्त, होय ना. असं मस्तपैकी ताट करून घेतलं या. त्यात थोडस तूप टाकलंय, रसात ढोबळी मिरची, चपाती. जेव बाळा पाटापाटा उरक. तुला लय घट्ट चकल्या रस खायचा होता. चकल्या करायच्यात आता जेवलं की. रस खायचा होता. कवाच पार पाणी आटले त्यातलं नेमकं. किती चकल्या इतका जाळ धाड 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 जाळ लागला होता. शाबू बटाट्याची चकली चालू आहे. हो का, हे सगळं मिश्रण करून ठेवलंय. आता घालायचं काम चालू आहे. सकाळचा कोणी कोणी व्हिडिओ बघितला त्या हिशोबाने जेवण ही केलं. आणि बारकी मोटर चालू होती, मोटरचं हे भिजवून झाल्यात आता. आणि एवढं एक टप अक्का गच्च भरलाय मोठा, ते आता घालायचं इथं. इथं घालायचं. वाळू घातल्यात कालचं, आज काही सांडून केलं नाही. 2 दिवस चकल्या करायच्या, चकल्याच्या भरपूर ऑर्डर आहेत. सगळं भिजवून घेतलं. नको, ही राहू दे की असंच. इथपर्यंत जसं घालत येईन तसं पांगवायचं, वाऱ्याने उडणार नाही. चल कर सुरुवात. चला तर, सकाळपासून ह्याचाच कुडाणा चालला होता. तुम्ही बघताय सकाळपासून काय काय चाललंय, कसं कसं चाललंय. तवा कुठं आताशी हे व्हायला लागले. त्याला एक जीव करायचा, त्याला थंड होऊन द्यायचं, बटाटे गार होऊन द्यायची, शाबू भिजवल्याला परत न ते सगळं एक जीव करून असं मळून घ्यायचं. चमचा आहे बरं का, हातात चमच्याने ही करते मी, हाताने नाही हलवत. लय हाताचा राडा होतो त्याच्यामुळं सारखं असं करून चाललेलं असतं. आताशी तर कुठं अजून एक पण बाज नाही झाली. होय ज्ञानेश्वरी, कसं चाललंय बघा ज्ञानेश्वरीचं. दर बाळा, शेवगा भरून देते आजीला, तुला पण भरायचं आहे. हां, दर 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 लवकर. लय खालचं वर करीतच नाही ना. म्हणजे वरचं नाही, वरचं असं देते की आता. खाली नाही देते. अरे काय बोला की का नसतं करताय. अगं पोरे, आम्ही ह्याच्याकडेच बघत बसलो. चाललंय ग हे. आता लय जणांच्या ऑर्डरी आल्या चकलीच्या. आता चकली तर किडून वाळवली पाहिजे. काय करती, चकली काय लगेच वाळती. चकलीला लय नाही लागत वाळायला, पण ती कळल्याशिवाय कशी वाळायची. म्हणून आज सांडगं बंद येतं. आणि आज उद्या आता 2-3 दिवस चकली घालायची. गहू भिजाय घातलं मगाशी, अजून ते गहू भिजायला घातलं. परत ते आता चिकाचं उद्या नाही हे ना, वाटत उद्या मंगळवार. काल घातलं म्हणल्यावर उद्या परवा दिवशी परत झालं कुरड्या करायच्या. नंतर मग असं हे करत राहायचं. आता कस्टमर खूप जो तो पाऊस पडायला लागून तो ऊन करून तो कुरड्या चकली पापड. तुझा शेवगा भरलाय की, त्याला जास्त मागणी यायला लागली. कारण का आता सगळेजण महिला ह्या गावाला जातात ना आता सुट्टीला, त्याला मग सगळे घरी आले आता. आणि रिटर्न ऑर्डरी परत चालू झाल्या. मध्ये 8-10 दिवस वाईज कमी होत्या, पण सगळे गावाला ह्याला जातात ना सुट्टी लागल्यावरती. मग आता परत घरी गेल्यावरती अनेक चालू झाल्या ऑर्डरी. खूप जणांच्या चिखलीच्या त्याच्या ऑर्डर इथं, लाल मिरचीच्या, कुणाच्या हिरव्या मिरचीच्या. काय ना हिरव्या मिरचीची चकलीची ऑर्डर होती, पण त्यांना लालच दिली. कारण का कसं आहे माहिती आहे का, हिरवी मिरची केलेली म्हणजे नव्हतीच, शिल्लक नव्हती. आणि बरं दिवस झालं केली होती हिरव्या मिरचीची. लालच मिरचीची करत होतं, शक्यतो कोणी मागत नाही. आणि जी म्हणतं ना हिरव्या मिरचींची द्या, त्यांची बनवून देते डायरेक्ट. आता एका ताईंची 3 किलोची डायरेक्ट ऑर्डर आहे हिरव्या मिरचीची. मग त्यांची स्पेशलच हिरव्या मिरचीची बनवावं लागते. त्याच्यामुळं आधीचा ऑर्डर द्यायचं 2-4 दिवस. कारण का ऑर्डर टाकल्याच्या पुढं 4-5 दिवसांनी ती मिळतं. करायचं, सुकवायचं, मग कुरिअर करायचं. कुरिअरमध्ये 2-3 दिवस लागतात. होय त्या मग काय. आणि ही उन्हात पण लय जमत नाही घालून. आता हे असं सावलीला घालायचं, ऊन कसलं आहे. मग उन्हात घालायचं कधी नाही. मग आता सावलीला घालायचं, तिकडं बाजावरती सुकायला मांडायचं.
त्याच्यामुळं चाललंय आता. त्याच्यासाठी तुम्हाला जर चकली पापड पाहिजे असलं शाबू बटाट्याचं उपासासाठी तर आधीच ऑर्डरी टाका 2-3 दिवस, म्हणजे जसं जसं पाहिजे तसं तुम्हाला बनवून देता येईल. कुरडया आणि ते सांडगे हे तर चालूच आहे इथं, पण हे पापडांचं पण काय कायांना लाल मिरचीचं नाही आवडत, त्यांना हिरव्या मिरचीचं लागतं. मग काय करायचं आता, सगळंच करायचं काय करायचं म्हणजे. नाही करायचं हिरवी मिरचीचं पण करणार आहे, पण आजच्या आणि उद्याच्या दिवस म्हटलं लालच कर म्हणजे तर आपलं लाल मिरचीचंच करावा. ह्याचं हिरव्या मिरचीचं बघ परत नाही करायचं. नका ज्ञानेश्वरी किती सुंदर घालते आमची चकली. आणि चकली किती दिसताना गोल दिसती, पण थोडं आदळला ही झालं परत लांब कुरिअर ही जायचं म्हणून ना थोडंसं तुकडच पडतात. ताई लय अख्खी चकली येत नाही त्याला, मग लय ही जे झालेली चकली असतात ना, आयती चकली काय भानगडे काय माहिती, बरोबर त्याचं तुकडं होत नाही. आपली किती घरी किती ह्याने केला पण ती तुकडच होत्यात, काय होतंय त्याचं काय कळलं नाही. इतक्या मेहनतीने करतोय पण थोडीफार भोगा तुकडं असं तसं होतं. लय आखी नाही आली तर रागवू नका बरं का. असं देतं. बाय सगळ्यांना, शुभ दुपार. हा नंबर सांगते एकदा, 96 99 08 38 27 हा माझा नंबर आहे. तर चला आता.